गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सिट डाऊन. आम्ही पहिल्यापासून सिट डाऊन शोध. तर विद्यार्थी मित्र स्वन, आज ना दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आज आपला शाळामा प्रमुख अधिकारी व ज्येष्ठ नागरिक म्हणून त्याचे ओळखलं जास त्या मान्य नकटे सर या आपल्या शाळामा आज येणार शेतस. तर सर्वपुरसले मी सांगू इच्छितस की सर आल्यावर सर्वप्रथम सर्वस्नी उठानं, गुड मॉर्निंग करानं, क्लाउड क्लॅप गो करानं, त्यानंतर सर बसू का, सर 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 प्रत्येक शब्दमा सर आपले आठवला पाहिजे. तर आपले आज आपली शाळामा नकटे सर या येणार शेतस. तर ही माहिती मला देवाकरता लायल होती. बाय नकटे सर तुम्ही सर काय नकटे आहे वो. अय सोन्या हळूहळू बोल रे, ते मास्तर ऐकी बेकी ये ना. काय चर्चा चालू शे सोन्या तुझी? काय नाही सर, प्रमुख अतिथी येणार शेतस, त्यामुळे त्याचं स्वागतासाठी काय करायनं बा असे ते प्लॅनिंग करायनं होतो. ते काय गरज नाही प्लॅनिंग कराने आपले. हो, फक्त सर येतील त्याचा मान राखाना. क्या त्या फक्त फिरा म्हणे नाही येणार शेत. आज तुमने सर्व असले प्रश्न विचारणार शेतस. आम्ही आजपर्यंत तुमने काय काय शिकाड ते सर्व त्या विचारणार शेतस. तर सर्वप्रथम मी सांगितले सर जर वनात तर त्या कोणता बी पाडा विचारतील, तो पाडा म्हणा त्या खाडानं सर्वात पाच शेत ना. हा तेच मग सर सर्वप्रथम आल्यानंतर आपले पाडा विचारतील नाही तर जोड शब्द विचारतील, नाही तर फळावर लिहायला लावतील. काहीही करू शकतं, त्यांना अंदाज नाही. त्यामुळे तुम्ही आता काहीच करू नका, पहिले अभ्यासले लागा. त्यासनी धडक कवळ बी पडू शकस. आणि जर का बाप्पू एखाद्याने चुकीनं उत्तर बित्तर दिलं म्हणे ओली शेमटीच राही. मग हो सर, तुम्ही आम्हाला धमकी दे राहणार का? नाही रे बाळ, अरे तुला धमकी देऊन कसं चालणार? तू तर अख्ख्या शाळेचा डॉन. धमकी नाही, ओली शेमटी अरे शेमटालतो बाप्पू तुले. हा बोलला बिलला जास्त तर उगारा रे गोट्या, उगा राहणार आहे. बिनगेन देणार ना खायची 2-4 उगा मगा राय. हा तर सर पहिले वनात तर सर्वांनी उभं राहा ना, गुड मॉर्निंग करा ना. त्या तुम्ही काही विचारू शकतात बरं का. त्यामुळे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलेस काय काय विचारतील त्या. जर वनात तर सध्याने अशी कंडिशन शे की मास्तर वरात तर पहिले ते आपलं पाडा विचारतस. एखादा बरोबर सांगा तर त्याला बसू देतस, दुसरा जर चूप राही ना तर त्याला उठाडतस, फळाकडे सांगतस की जाय. हो, मग फळाकडे की जायसन त्याला सांगतस हा भाऊ गुणाकार सोडाव. मग तो सोडाव ना पडस, नाही जर सोडाव ना तो त्या आमनाकडे पाहतस. मग आमले कॅबिन मागीसन चांगला कच काढतस बाप्पू. जर तर ते आमले कच काढ बिचकाड मग म्हणा हा तर तुम्ही पाठशेच. मग सर म्हणा रे गुड मॉर्निंग सर. बसा खात. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र स्वन, माझं नाव नकटे सर. माहिती भाऊ उगारा रे त्याकडे नंतर केसच उडी जायलेत भाऊ. ऐ आपापसात कमेंट्स नाही. इकडे मनाकडे लक्ष द्यावा ना. हा बरं आहे ना बजा काय म्हणा लागे झालेत चाल पोरासले. गचूप चावळतस, मोठ्याने चावळा ना. घाबरतास का तुम्ही? तर मी आज खास तुमच्यासाठी येलो होतो. हो, तर मी आपण 2-3 प्रश्न काही विचारणार सर्व असले, त्यांना प्रत्येकने योग्य उत्तर द्यावा ना. ए लाल केस उठ. तिने आहे मला जो बघाय बो. तर सर्वप्रथम पहिले मला प्रश्न ऐकी घे, मग त्याला तुला उत्तर द्यावा नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी काय घडणं होतं सविस्तरपणे माहिती मला सांगा ना. सर 15 ऑगस्ट 1947 ना मी काय पावाल नव्हतो तटे, त्यामुळे मला काय माहिती नाही. हे काय बेशिस्त पोऱ्याशत. सर काय शिकाडतो तुम्ही या पोऱ्यासले? पप्पू काय मला शाळातून काढी टाकाय रे आता. बैस तू काल बैस, उठ रे. तर माले मुळाक्षर सर्व म्हणे काढ. क ख ग पुढे. मला आठवत सर. बेकार डाऊन परिस्थितीशी सर काय शिकाडतोस हो तुम्ही या पोऱ्यासले? काही येत नाही त्यासले. मास्तरला जाऊ दे बाप्पू, आता तर खरंच वरली शेमटे अरिशा पडतो दोघीसले. हय पोर तू उठ व. काय सर? तर माले 5 ना पाडा म्हणता काढ पूर्ण. 5 1 5 5 2 10 5 3 1 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50.
टाळ्या टाळ्या. अरे वा, अशाच हुशार पोरं पाहिजे आपले. तर सर तुम्ही आता कॅबिन मध्ये लागा. कारण की कशाशी या एवढा विद्यार्थीपैकी एकच विद्यार्थीने जर उत्तर देत होई ते एकदम शोकांतिकाशी. हो, तुम्ही अजून थोडा परिश्रम करणार शेतच. शाळांना टायमिंग वाढावा नाही तर काही करा, पण पुढला इन्स्पेक्शन ले मला या सर्व पुरेसले पाळा आला पाहिजे म्हणजे आला पाहिजे. हो, जर वना नाही तर तुम्हाला डबल शिक्षण घ्यावं लावसो बाप्पू. हो हा हा, तर पाडा यावायला पाहिजे, मुळाक्षर यावाले पाहिजे, गुणाकार भागाकार वजाबाकी सर्व आलं पाहिजे. हो, पुढला महिना म्हणजे एक चक्कर राहील. तर अशी अपेक्षा नव्हती तुम्हाला जिल्हा परिषद शाळाकडून मालिक. जिल्हा परिषद म्हणजे आटे सर्व अज्ञानित आणि येडं माणूस जरी होणं तरी त्याला आलं पाहिजे. हो, कारण की कशाचे आता बराचसा बातमीस माझ्या आढळी राहणं की शिक्षक लोकच काही शिकाडता नाहीत. हो, वना नाही तर त्याचा पालकसले फोन लावा, घर फोन लावा. हो, त्यासले अभ्यास करायला लावा म्हणा. जर नाही ऐकायला लागत तर अर्ज लिहा ना. ज्या दिवस मी म्हणू तर मला अर्ज लागय म्हणजे लागय. हो, नसणार तर यासले यावाले पाहिजे म्हणा. एवढं मोठं इन्स्पेक्शन येसन म्हणा काहीच फायदा होईल नाही सर. हो, कॅबिन मध्ये लागा तुम्ही. अरे काय काय तुम्ही टरटरवाडीच घेत राहता एवढा. हा, अरे काय तो मास्तर म्हणा तडतड काय बी बोली गया. तुम्ही का तोंड पाय राहतात का, उत्तर नाही देता ना का तव. अहो सर, आठवेच नाही पटकशी. अरे मग आठवे नाही तर मग गच्चूप तर पडा ना. हा, कसला कडे उत्तर देत तुम्ही. आता कॅबिन मध्ये गेल्यावर काय कच काढा काय नाही माहिले तो. थांबा आता म्हणू का तुम्हाला बेतच पास मी. तर भाऊ सर कसं काय वाटणार आपला व्हिडिओ एकदम खतरनाक ना. तर तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. हो, आणि हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. या व्हिडिओमा सर्व गोष्टी काल्पनिक होत्या, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनवर घ्यावा नाही आणि अशाच पुरसले अभ्यास चांगला करायला हवा. कारण की पुढल्या आपली भारतने प्रगती व्हावा करता या गोष्टी खूप आपले महत्वपूर्ण शतीस. तर भेटूत एक पुढला नवीन व्हिडिओमा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. त्यावर काय माहित का, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करशात तर तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम फ्री शे. 1 रुपया बी लागत नाही, काही लागत नाही. फक्त तडे सबस्क्राईब नाव बटन शे तडे क्लिक कर द्या, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकसूत ना तर तुम्हाला त्यानी माहिती मिळ जाईल. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आमना व्हिडिओ पोहोच जाईल की बा तुफान आयरन या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ ये लागेल बाहेर आणि तो पाहिजे. तर आपला 150 वर व्हिडिओ आजपर्यंत आपल्या चॅनलवर टाकाय जायचे, तर तुम्ही पाया नसतील तर आता लगेच जायचं आपला त्या व्हिडिओ पाहिजे. तर बसून व्हिडिओ कसं काय वाटणार आम्हाला कमेंटवर सांगा. तोपर्यंत जय खानदेश.